गुढीपाडव्याचा दिवस. गुढीपाडव्याचा दिवस होता. गट्टू चिंकी घराची सजावट करत होते. बाबा आणि गट्टू दरवाजाच्या चौकटीला आंब्याच्या पानाचे तोरण लावत होते. चिंकी रांगोळी काढत होती आणि आई आजीसोबत गुढी तयार करत होती. आजी म्हणते, अरे कामं झाली असतील तर लवकर या, आपल्याला गुढी उभी करायची आहे. आपापली कामे उरकून बाबा आणि गट्टू चिंकी आई आणि आजीजवळ आले. मग गुढी उभारली गेली. आईने गुढीची पूजा केली आणि सर्व लोक हात जोडून गुढीसमोर उभे राहिले. आजी म्हणाली, चला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आई म्हणते, तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे ऐकून गट्टू चिंकू आश्चर्यचकित झाले. गट्टू म्हणाला, तुम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा का देत आहात? आपले नवीन वर्ष तर 1 जानेवारीपासून सुरू होते ना. आपण तर 1 जानेवारीला हॅपी न्यू इयर बोलतो, तुम्ही लोक आज का करत आहात? चिंकी म्हणाली. आई म्हणाली, चला सुरू यांच्या प्रश्नांचा पाऊस. हे अजून काही प्रश्न विचारतील याच्या आधी मी किचनमध्ये जाऊन जेवण बनवायला सुरुवात करते. असे बोलून आई आत निघून गेली. आजी, आम्ही काही विचारलं आहे, प्लीज उत्तर दे ना, गट्टू म्हणाला. आजी म्हणाली, मला माहीत होतं तुम्ही लोक हा प्रश्न विचारणार आहात आणि मी तुम्हाला सगळी उत्तरं देईन, पण आधी आपण बसूयात का जरा. गट्टू चिंकी अधीर होऊन आजीसोबत बसले. चिंकी म्हणाली, आजी सांग ना, आज तू नवीन वर्षाच्या शुभेच्छा का दिल्यास? आपले नवीन वर्ष तर 1 जानेवारीला सुरू होते. हे ऐकून आजी म्हणाली, अगदी बरोबर बोललीस बेटा, नवीन वर्ष तर 1 जानेवारीपासून सुरू होते, पण ते इंग्रजी वर्ष असतं. आपले भारतीय नवीन वर्ष तर आज सुरू होते. हे ऐकून गट्टू चिंकी अजूनच आश्चर्यचकित झाले. गट्टू म्हणाला, तू काय म्हणतेस? आम्हाला काहीच समजत नाहीये. आपल्या एका वर्षात 2 नवीन वर्ष असतात. हे ऐकून आजी हसायला लागली. आजी म्हणाली, आपण 1 जानेवारीला जे नवीन वर्ष साजरा करतो ते इंग्रजांचं देणं आहे. त्यांचे कॅलेंडर आपल्यापेक्षा वेगळे आहे. ते आपल्या देशात आले आणि हळूहळू आपण त्यांचे कॅलेंडर फॉलो करू लागलो. पण त्यांच्या येण्याच्या आधीपासून आपल्या देशाचे आपले स्वतःचे कॅलेंडर होते. चिंकी म्हणाली, म्हणजे आपले स्वतःचे भारतीय कॅलेंडर? मग तर आपल्या वर्षाचे महिने सुद्धा वेगळे असतील. आजी म्हणाली, हो तेच तर, आपले महिने सुद्धा जानेवारी फेब्रुवारीपेक्षा खूपच वेगळे आहेत. गट्टू म्हणाला, ते महिने कोणते आहेत? आजी म्हणते, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन ही आहेत आपल्या त्या 12 महिन्यांची नावे. आता सांगा, आज आपले नवीन वर्ष आहे म्हणजे कोणता महिना चालू असेल? चिंकी म्हणाली, चैत्र महिना. आजी म्हणाली, अगदी बरोबर, चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि हिंदू नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. असे मानले जाते की आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती आणि सृष्टीला काळामध्ये बंदिस्त केलं होतं. म्हणून आज गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. आज हिंदू नववर्षाची सुरुवात आहे हे तर आम्हाला समजलं, पण मग गुढी का उभारली जाते असं चिंकी विचारते. त्यावर आजी म्हणते, बेटा, असे मानले जाते की आजच्याच दिवशी भगवान श्रीरामाने वालीवर विजय प्राप्त केला होता आणि वालीच्या अत्याचारापासून मुक्त होण्याच्या आनंदामध्ये लोकांनी अंगणामध्ये गुढी उभी केली होती. गुढी विजयाचे प्रतीक आहे. याला विजय पताका किंवा आपण झेंडा सुद्धा म्हणू शकतो. गट्टू म्हणतो, मग गुढीमध्ये कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं यांचं काय महत्त्व असतं? हे ऐकून आजी हसत हसत म्हणाली, बेटा, आपल्या सगळ्या सणांचा संबंध केवळ शास्त्र पुराणाशीच
नसतो, परंतु निसर्गाशी सुद्धा असतो. आता वसंत ऋतू चालू आहे. वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते, हिरवळ पसरते, वातावरण प्रसन्न होते. म्हणून आंबा आणि कडुलिंबाची पानं गुढी आणि तोरणामध्ये लावून घराचे वातावरण शुद्ध व प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. गट्टू म्हणतो, एकदम बरोबर आहे आजी, आपल्या घरातील वातावरण सुद्धा एकदम प्रसन्न झाले आहे. आजी म्हणते, हीच गोष्ट आहे बेटा, कोणतेही सण केवळ प्रथा पाळण्यासाठी नसतात, तर आपल्या धावपळीच्या जीवनातून काही क्षण काढून आनंद साजरा करण्यासाठी असतात. सणांमध्ये आपण सगळे एकत्र येतो, सगळ्यांना भेटतो, गप्पा मारतो, गोडधोड खातो आणि आनंद साजरा करतो. गट्टू म्हणतो, खाण्यावरून आठवलं, आई आज गोड काय बनवते आहेस? तेवढ्यात आई मागून आली आणि म्हणाली, खास पुरणपोळी आणि श्रीखंड बनवला आहे. हे ऐकून गट्टू आणि चिंकी खूप प्रसन्न झाले. चिंकी म्हणाली, ये, आम्हाला श्रीखंड आणि पुरणपोळी खूप आवडते. मग आई म्हणते, तर चला पटापट आजीला घेऊन इकडे या. असं बोलून आई निघून गेली आणि मुलं सुद्धा आजीसोबत डायनिंग टेबलकडे उड्या मारत निघाले.